नमस्कार शेतकरी मित्रांनो. युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेमध्ये अनेक घडामोडी घडताना दिसत आहे आणि त्याचा परिणाम आता कापूस बाजारावरही दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरामध्ये गेल्या काही दिवसापासून चढ उतार होताना दिसत आहे. या हालचालींचा परिणाम देशातील कापूस बाजारांवरही होतोय. मात्र देशांतर्गत बाजाराचा विचार केला तर इथे आधीपासूनच कापसाच्या भावावर दबाव आहे आणि त्यामागचं मुख्य कारण म्हणजे CCIची स्वस्त कापूस विक्री. देशातील बाजारात सध्या कापसाला सरासरी 7,300 ते 7,700 रुपये दरम्यान भाव मिळताना दिसतोय. म्हणजेच हमी भाव 8,110 रुपयाच्या तुलनेत बाजारभाव कमीच आहे. यामागचं एक मोठं कारण म्हणजे CCIकडे असलेला मोठा कापसाचा साठा. यंदाच्या हंगामात CCIने सुमारे 102 लाख गाठी कापूस खरेदी केल्याचं सांगितलं जातं. एवढा मोठा कापसाचा साठा हातात असताना CCI जर कमी दराने कापूस विक्री करत असेल तर त्याचा थेट परिणाम बाजारभावावर होणे साहजिकच आहे. दरम्यान CCIने अचानक 27 फेब्रुवारीपासून कापूस खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मागील काही वर्षांमध्ये शेतकरी कापूस विकत असतील तोपर्यंत CCI खरेदी करत राहायची. मात्र यंदा अचानक खरेदी बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली. राज्यातील शेतकऱ्यांचा कापूस विक्रीसाठी शिल्लक असल्यामुळे कापूस खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणीही झाली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील 30 एप्रिलपर्यंत खरेदी सुरू ठेवण्याची मागणी केली होती. पण CCIने त्याला प्रतिसाद न देता केवळ 15 मार्चपर्यंतच मुदतवाढ जाहीर केली. 27 फेब्रुवारीला सायंकाळी CCIने सांगितले की राज्यात 15 मार्चपर्यंत कापूस खरेदी सुरू राहील. परंतु प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली तर ही खरेदी पूर्ण 15 दिवस होणारच नाही अशी शक्यता व्यक्त केली जाते. कारण 4 मार्च नंतरही अनेक ठिकाणी प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली नव्हती आणि केवळ स्लॉट बुकिंगचं काम चालू होते. अनेक खरेदी केंद्र चालकांनी सांगितले की उद्यापासून खरेदी सुरू होईल. समजा काही ठिकाणी खरेदी सुरू झाली तरी देखील प्रत्यक्षात शेतकऱ्यांना केवळ 6 ते 7 दिवसच कापूस विक्रीची संधी मिळणार आहे. कारण यामध्ये शनिवार रविवार सुट्टी असते. तसेच 14 आणि 15 मार्चलाही शनिवार रविवार येत असल्यामुळे खरेदी बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे 5 मार्च पासून 15 मार्च पर्यंतचा कालावधी पाहिला तर या 10 दिवसापैकी 4 दिवस सुट्ट्यांमध्ये जाणार आहेत. म्हणजेच प्रत्यक्षात केवळ 6 दिवस खरेदीला होऊ शकते. यामुळे खरेदी केंद्रावर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. अनेक शेतकऱ्यांकडे अजूनही कापूस शिल्लक आहे. काही भागांमध्ये 20 ते 30% कापूस असूनही शेतकऱ्यांकडे असल्याचे सांगितले जाते. जर या कमी कालावधीत सर्व शेतकऱ्यांना कापूस विकता आला नाही तर पुन्हा खुल्या बाजारात कापूस विकण्याची वेळ येऊ शकते. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजाराकडे पाहिलं तर तिथेही काही महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहे. कच्च्या तेलाचे दर वाढत असल्यामुळे पॉलिस्टर सारख्या मनुष्य निर्मित तंतूचे दर वाढू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो. जर पॉलिस्टर महाग झाला तर कापसाला काही प्रमाणात आधार मिळू शकतो. मात्र सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरामध्ये स्थिरता दिसत नाही आणि दरामध्ये सतत चढ उतार होत आहेत. म्हणूनच आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढले तरी देशात कापसाचे दर वाढतीलच असं निश्चितपणे सांगता येत नाही. कारण देशातील बाजारावर सध्या सर्वाधिक प्रभाव CCIच्या कापूस विक्री धोरणाचा आहे. CCI जर कापूस स्वस्त विकत राहिली तर बाजारभावावर दबाव कायम राहू शकतो. या पार्श्वभूमीवर अनेक तज्ज्ञांचं असं मत आहे की सध्या हमी भावाने कापूस विक्री करणं हा शेतकऱ्यांसाठी सुरक्षित पर्याय ठरू शकतो. कारण पुढील काही आठवड्यामध्ये काही महिन्यामध्ये कापसाचे दर मोठ्या प्रमाणात वाढतीलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे कापूस शिल्लक आहे त्यांनी शक्य असल्यास CCIच्या खरेदी केंद्रावर प्राधान्याने कापूस विक्री करण्याचा विचार करावा. जेणेकरून किमान हमी भाव तरी मिळू शकतो. कापूस खरेदीसाठी CCIने काही अटी आणि नियम निश्चित केले आहेत. त्यामुळे खरेदी केंद्रावर जाण्यापूर्वी त्या अटी तपासून पाहणे आवश्यक आहे. पुढील काही दिवसांमध्ये कापूस बाजारात काय घडामोडी होतात, कापसाचे दर कोणत्या दिशेने जातात आणि CCIचे पुढील निर्णय काय असतात यावर शेतकऱ्यांचे भविष्य मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहणार आहे. या सगळ्या घडामोडींचा आढावा आपण वेळोवेळी घेत राहत असतो. त्यासाठी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.